नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या रेसिपीमध्ये. आणि आजची रेसिपी आहे टम्म अशी फुगलेल्या मस्त अशा चपाती. तर चपाती कशी बनवावी किंवा पीठ कसं मळायचं आहे, एकदम सॉफ्ट अशा चपात्या कशा बनणार आहेत, तर त्याचा हा व्हिडिओ आहे. तो पूर्ण तुम्ही नक्की बघा. काही टिप्स दिलेल्या आहेत, पूर्ण मी त्यामध्ये सांगितलेलं आहे आणि 4 प्रकारच्या चपात्या मी यामध्ये दाखवणार आहे. जेणेकरून तुम्हाला जर एक नाही आली तर दुसरी येणार, दुसरी नाही आली तर तिसरी पद्धत येणार. तर अशा करून मी 4 पद्धती सांगितलेले आहे की 4 पद्धतीमध्ये चपाती कशी लाटावी. जे कोणाला नवीन शिकणारे आहेत किंवा अजून काही मुली म्हणजे आवडतात शिकायला काही मुलींना, ते पण बघू शकतात. किंवा नवीन कोणी असेल ज्यांना गोल चपाती जमत नसेल, कडा वगैरे जाड येतात किंवा अजून काही असेल प्रॉब्लेम, तर तुम्ही आपला हा व्हिडिओ नक्की बघा आणि यातून काही सोल्युशन निघालं तर खूपच छान. तर बघू शकता तुम्ही, मी पीठ घेतलेलं आहे जे की गव्हाचं पीठ आहे आणि ते मी चाळून घेतलेलं आहे. त्यातला कोंडा जो असतो तो काढून टाकलेला आहे. नंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे आणि मीठ ॲड केल्यानंतर ते सर्व पीठ जे आहे ते सुकंच मिक्स करून घेतलेलं आहे. मिक्स केल्यानंतर त्यामध्ये थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि पाणी ॲड करून आपल्याला मस्त असं व्यवस्थित हळूहळू करून पीठ जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे. तर पाणी जे आहे ते एकदम जास्त टाकायचं नाही आहे. थोडं जसं हवं असेल तसं आपण त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. हाताच्या साहाय्याने मस्त असं सॉफ्ट आपण पीठ मळणार आहोत. तर बघू शकता मी असा गोळा तयार केलेला आहे. आता असा गोळा तयार झाल्यानंतर आपल्याला थोडं पाणी लावत मस्त असं पीठ मस्त सॉफ्ट होईपर्यंत मळून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही माझ्या हाताच्या साहाय्याने मी कशा पद्धतीने मी पीठ मळत आहे, तसंच तुम्ही मळू शकता. हे बघा. तर मी एकाच हाताने आता सध्या तरी मळते आहे पीठ आणि पाणी लावत आहे, कारण हे पीठ जे आहे ते घट्ट आहे खूप. पाणी मी यामध्ये जास्त ॲड केलेलं नसल्यामुळे ते थोडंसं घट्ट आहे, म्हणून मी थोडं करून पाणी त्यामध्ये ॲड करते आहे. आणि आपलं पीठ जे आहे आता थोडंसं सैल झालेलं आहे आणि थोडं सॉफ्ट वाटतं आहे मला. त्यानंतर बघू शकता दोन्ही हाताने मी आता पीठ मळते आहे आणि पीठ हे आपलं 5 ते 7 मिनिट तरी मिनिमम पीठ मळलं पाहिजे. असं पीठ मळायचं आहे जेणेकरून त्यामध्ये कुठच्याही प्रकारचे गाठ किंवा असं राहिलेलं नाही पाहिजे. आणि मस्त असं दोन्ही हाताने बघू शकता मी पीठ मळून घेते आहे आणि आता एकदम हळूहळू करून ते सॉफ्ट होत चाललेलं आहे. बघताय तुम्ही, हे बघा अशा पद्धतीने मस्त झालेलं आहे. हे बघा. तर अशा पद्धतीने मळू शकता तुम्ही. हे बघा, थोडंसं पाणी लावायचं आहे जोपर्यंत सॉफ्ट होत नाही आपलं पीठ तोपर्यंत. तर असं करून आपल्याला पीठ मळायचं आहे. साधारण 5 मिनटासाठी तरी मळायचं आहे पीठ. हे बघा. तर मस्त असं, आणि पीठ मळल्यानंतर आपली परातही एकदम क्लीन झाली पाहिजे असं पीठ मळायचं आहे. तर मस्त असं पीठ आपलं, हे बघा अशा पद्धतीने मी करून घेतलेलं आहे. हे बघा, बघू शकता. त्यानंतर त्यामध्ये थोडासा ओलावा असतो म्हणून मी वरतून थोडंसं सुकं पीठ ॲड केलेलं आहे आणि ते पण व्यवस्थित असं मळून घेणार आहे. हे बघा, सुकं पीठ थोडंसंच लावलेलं आहे, जास्त नाही लावलेलं आहे. आणि आता यावरती आपल्याला तेल टाकायचं आहे. तेलाने मळल्याने एकदम छान असा चपात्या ज्या आहेत त्या नरम आणि सॉफ्ट होतात, म्हणून तेल तुम्ही नक्की त्यामध्ये लावा. हे बघा, तेल लावल्यानंतर थोडंसं मस्त असं सॉफ्ट होतं आणि हातालाही चिटकत नाही बिलकुलच पीठ आणि खूप छान असं मळलं जातं. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला कणिक जी आहे पूर्ण अशी सॉफ्ट होईपर्यंत मळून घ्यायची आहे. आता पूर्णपणे आपली कणिक जी आहे ती मळून झालेलीच आहे ऑलमोस्ट. हे बघा, बघतानाच समजू शकते तुम्हाला की पीठ एकदम सॉफ्ट झालेलं आहे मळून. आणि पूर्ण हा पीठ कसं मळायचं हा व्हिडिओ तुम्हाला यामध्ये दाखवलेला आहे मी. हे बघा, मस्त असं गोळा तयार झालेला आहे. आता हा गोळा या वाटीमध्ये मी ठेवणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने. आणि हे झाकून ठेवणार आहे. साधारण 15 ते 20 मिनटासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून आपल्या पोळ्या ज्या आहेत त्या खूप छान येतात. पीठ मुरलं जातं मेन म्हणजे, म्हणून आपल्याला 15 ते 20 मिनटं ॲटलिस्ट साईडलाच ठेवायचं आहे. नंतर बघू शकता मस्त आपलं पीठ मुरलं आहे. आणि आता आपण चपाती बनवायला घेऊया. तर एक करून मी तुम्हाला दाखवते आहे. तर हा घेतलेला आहे मी फर्स्ट गोळा. ही पहिली पद्धत आहे. जर तुम्हाला ही पद्धत आवडली तर तुम्ही या पद्धतीने करा, ही नाही आवडली तर दुसऱ्या पद्धतीने करा.
तर मी अशा 4 पद्धती दाखवलेल्या आहे। तर गोळा घेतलेला आहे, थोडासा लाटला आहे, त्यानंतर वरतून त्याला तेल लावलेलं आहे आणि वरतून पीठ लावलेलं आहे। त्यानंतर बघू शकता जसं मोदक बनवतो आपण तसं बनवून घेतलेलं आहे आणि त्यातली हवा थोडी पण बाहेर निघाली नाही पाहिजे असं आपण त्याला पॅक करून घ्यायचं आहे आणि पिठामध्ये सुक्या पिठामध्ये डिप करून आपल्याला ती मस्त अशी चपाती आपली हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे। चपाती लाटताना नेहमी पूर्ण अशी जोर द्यायचा नाही, त्यावरती हलक्या हाताने लाटायची आहे चपाती नेहमी आणि चपाती लाटण्यानेच अशी सरकली पाहिजे, गोल गोल अशी लाटायची आहे चपाती। त्यानंतर त्याच्या कडा ज्या आहे त्या पूर्ण अशा बारीक लाटून घ्यायच्या आहे, जेणेकरून चपाती जाड किंवा बारीक अशी वाटणार नाही, सगळीकडून सारखी वाटेल आणि आपली अशी गोल अशी चपाती रेडी होते। त्यानंतर ही आहे दुसरी पद्धत। ज्या कोणाला ती पद्धत आवडली नसेल तर ही या पद्धतीने करू शकता। तर ही मी आमची आजी वगैरे जुन्या बायका या पद्धतीने करायच्या चपात्या, तर हे बघितलेलं आहे मी। तर बघू शकता 2 साईडने असं केलेलं आहे, नंतर त्यावरती तेल आणि पीठ लावलेलं आहे आणि याच्या पण चपात्या ज्या आहेत ते खूप छान होतात। दोन्ही पण पुडा ज्या आहेत त्या निघतात, पदर निघतात त्याचे खूप छान। तर तुम्ही या पद्धतीने पण करू शकतात चपाती। हे बघा आणि मस्त असं लाटून घ्यायचं आहे। याचा पण आकार गोलच आहे म्हणून आकार याने छानच येणार आहे। तर तुम्ही अशा पद्धतीने पण करू शकतात। हे बघा अशा पद्धतीने लाटून घ्यायची आहे, ही पण चपाती गोलच होते। तर ही आहे आपली दुसरी पद्धत। त्यानंतर ही आहे तिसरी पद्धत, जे की सर्वांना माहीतच आहे। हे बघा असं लाटून घ्यायचं आहे, नंतर वरतून तेल लावायचं आहे, त्यानंतर वरतून पीठ ॲड करायचं आहे आणि 4 पदराची आपली जी फोल्डिंगची अशी चपाती असते त्रिकोणी तशी करून घ्यायची आहे। ही तर पद्धत सर्वांनाच माहीत आहे। हीच पद्धत आहे जी की सर्व मुलींना जमत नाही बिलकुलही आणि कोणाला आवडतही नाही करायला, कारण त्यामध्ये लवकर आकार येत नाही, कारण ही त्रिकोणी साईज आहे आणि त्याची गोल सर्वांना लवकर जमत नाही। म्हणून शक्यतो कोणी अशा पद्धतीने जास्त करून ज्या सर्व महिला आहेत बायका त्यांना माहीत आहे कशा पद्धतीने करायचं आहे। नवीन शिकणाऱ्या ज्या मुली आहेत त्यांनी या पद्धतीने नाही केली तरी चालेल, त्यांनी दुसऱ्या पद्धतीने केली तरी छान अशी गोल साईज येते, गोल मस्त अशा चपाती जी आहे ती बनते। तर बघू शकता ही पण लाटून घेतलेली आहे। त्यानंतर ही आहे चौथी पद्धत। तर ही घेतलेलं आहे मी पीठ, नंतर थोडेसे लाटून घ्यायचे आहे, वरतून तेल लावायचं आहे आणि अशा पद्धतीने थोडंसं पीठ ॲड करायचं आहे। त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचं आहे चौकोनी पद्धती। तर या पद्धतीने काही बायका पराठा पण करतात, म्हणून ही पद्धत बायकांना माहिती आहे। तर अशा पद्धतीने पण तुम्ही चपाती करू शकता। याचे पण पदर जे आहेत ते खूप छान निघतात। तर अशा पद्धतीने पण लाटू शकता तुम्ही आणि चपाती जी आहे ती बनवू शकता। तर ही पण अशी लाटून घ्यायची आहे गोल, बघू शकता तुम्ही सर्व साईडने लाटायची आहे आणि ही पण छान बनते पराठीसारखी, एकदम मस्त अशी चपाती बनते प्लेन आणि छान वरतून। हे बघा तर ही पण लाटून घेणार आहे। तर या आहेत 4 पद्धतीच्या आपण लाटून दाखवलेल्या चपाती। तर त्यातली तुम्हाला जी कुठली पद्धत आवडत असेल तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि नक्की तुमच्या सर्व चपात्या फुगतील। म्हणून तुम्ही यातून कुठची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही या पद्धतीने करू शकता। पण माझी आवडती पद्धत आहे हीच, मी रोज याच पद्धतीने चपाती बनवते। हे बघा थोडंसं पीठ घेतलेलं आहे, वरतून तेल लावायचं आहे आणि पीठ वरतून लावायचं आहे आणि हीच पद्धत मी रोज फॉलो करते आणि याच पद्धतीने मी रोज चपाती बनवते। तर मी असं सांगेल की याच पद्धतीने तुम्ही पण चपाती बनवा, रोज तुमची चपाती फुगेल, काही टेन्शन नाही, एकदम मस्त अशी मस्त फुगते, दोन्ही साईडने फुगते चपाती आणि मस्त पदरही छान निघतात त्याचे। तर तुम्ही पण याच पद्धतीने ट्राय करा चपाती आणि तुमची चपाती पण नक्की फुगणार। हे बघा अशी लाटून घ्यायची आहे। तर ही आहे माझी सर्वात सोपी पद्धत जी की मी रोज यूज करते। तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा, अशा पद्धतीने चपात्या मस्त अशा फुगतात। तर तुम्हाला यातली कुठली पद्धत आवडली आणि कुठची पद्धत तुम्ही लाटून बघणार आहे नक्की कमेंटमध्ये सांगा। आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। तुम्हाला अजून काही आपल्या व्हिडिओमध्ये रेसिपी हवे असतील तर तुम्ही कमेंट करू शकता आणि मी
तुमची जी फरमाईश असेल मी नक्की पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल आणि आपल्या चॅनलवरती आपला व्हिडिओ जो आहे तो अपलोड करेल। तर मस्त अशा चपात्या टाकायच्या आहे। चपाती भाजताना एक साईडने थोडीशी भाजल्यानंतर आपल्याला ती पलटी करून घ्यायची आहे। जास्त वेळ एका साईडला ठेवायची नाही आहे, नाहीतर ती फुगत नाही। हे बघा, जास्त भाजलेलं नाही आहे, मी पलटी केली आहे। आता पलटी केल्यानंतर एका साईडने पूर्णपणे भाजू द्यायची आहे चपाती थोडीशी। हे बघा, वरती थोडेसे असे त्याचे हे बघू शकता तुम्ही, एका साईडने थोडीशी भाजली आहे। आता मी याला तेल लावते आहे वरतून। काही लोकांना तेलाची चपाती आवडत नाही, सुक्या चपात्या आवडतात, तर तुम्ही तेल स्किप केलं तरी चालेल, काय हरकत नाही आहे। तर मी तेल लावून घेतलेलं आहे यावरती आणि मीडियम गॅसवरती मी चपाती जी आहे ती पूर्णपणे, कारण चपाती जी आहे ती फुगल्यानंतर कडा ज्या आहेत त्या लवकर भाजल्या जात नाही, पूर्ण भाजल्या जात नाही, म्हणून तर आपल्याला मीडियम गॅस ठेवायचा आहे आणि चारही बाजू अशा मस्त अशा भाजून घ्यायच्या आहे। हे बघा, अशी फोल्ड केलेली आहे मी चपाती आणि मस्त अशी भाजून घेतलेली आहे आणि आपले चपाती जे आहे एकदम नरम होतात आणि खूप छान बनतात। तर हा गहू जो आहे मी यूज केलेला, तर हा लोकवन गहू आहे, जो की चपातीसाठी खूप छान असतो आणि तुम्ही पण लोकवन गव्हाच्या चपात्या बनवून बघा, खूप छान येतात। तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला बिलकुलही विसरायचं नाही। भेटूया नवीन रेसिपीत। धन्यवाद।